वरची माळेवाड म्हापसेकरवाडी येथील शेतकरी गोविंद उर्फ बाबत रघुनाथ मुळीक यांच्या मालकीच्या गाईच्या वासराला आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत प्रथमेश मुळीक यांनी वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती मिळताच वनविभागचे आसगाव वनपाल विजय दाते, पाळलोट वनरक्षक प्रकाश रानगिरे, वनसेवक चंद्रकांत पडते तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृत वासराचा पंचनामा करून पुढील कार्यवाही केली। यावेळी प्राथमिक पाहणीत गोठ्याच्या आजूबाजूला बिबट्याच्या पावलांचे ठसेही मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत। शेतकरी गोविंद मुळीक यांच्या घराशेजारीच हा गुरांचा गोठा असून नेहमीप्रमाणे श्री मुळीक यांनी सायंकाळी गुरांना चारा घालून गोठ्याचा दरवाजा बंद केला। मात्र शुक्रवारी सकाळी 3:30-4च्या सुमारास गोठ्यातील गुरांच्या ओरडण्याच्या आवाजाने श्री मुळीक जागे होत बाजूला असलेल्या गोठ्याकडे धाव घेत पाहिले तर समोर बिबट्याने तेथून पळ काढला। यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात मात्र वासराला आपला जीव गमवावा लागल्याचे त्यांनी पाहिले। घरातील सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत ते वासरू मृत झाले होते। परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांनी रात्री व पहाटेच्या वेळेत एकटे बाहेर न पडता तसेच पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। मदन मुरकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, माळेवाड। मुक्काम पोस्ट वरची माळेवाड म्हापसेकरवाडी। ही घटना साधारण 4 वाजता घडली। 4 वाजता वरच्या वाटेने गेलो आणि असो ह्या वाड्यात गेलो। वाड्यात गेल्याबरोबर जेव्हा बाकीची गुरं मोठ्यानं मारली त्यावेळी आमका जाग गेली। आम्ही येऊन बघतो तर त्याने वासराचं लचको काढलेलं होतं। वनविभागानं कळवलं, त्यांच्याने बघितलं आणि अजून ते फॉरेस्टर आणि वनपालिकेच्या डॉक्टर वगैरे का तर आपण ह्या असं रजे आणि तुम्ही सर्व वनविभागाने तुम्ही इथे आल्यानंतर आपला फोन करा, मग आपण काय तर सांगतो। नाही पहिल्यांदाच अगोदर केव्हा जाग मग काय नाही, पहिल्यांदाच झालं। कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला। कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।